पहिल्या मॅचला घेऊन आलोय. एक प्रीमियर लीग, ज्या प्रीमियर लीगनं सीवूड्सच्या क्रिकेटला एक नवी ओळख दिली आहे, अशी स्पर्धा आपण करतोय या आजच्या तिसऱ्या रात्रीला. सुरुवातीत 3, 2, 1 हियर वी गो. क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच, टाळ्यांचा गजर आणि सिट्ट्यांच्या आवाजानं करतो आपण आज पहिल्या सामन्याला प्रारंभ. 11:30 झालेत. सो आम्ही दोन्ही टीम्सना सूचित करू 20 मिनिटांचा अवधी. 11:30 झालेत. पहिला बॉल वाईड फेकलाय स्वप्नीलनं. एमके आहेत क्रिकेटचं शौर्य, क्रिकेटचं धैर्य, क्रिकेटचं संपूर्ण समर्पण, क्रिकेटचं हे पुन्हा एकदा जुनं वेड परंतु नव्यानं आज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गाला चॅलेंज करून मैदानामध्ये सातत्यानं खेळ साकारणारा खेळाडू आपण महेश कुंभार यांचा सातत्यानं गर्वानं अभिमानानं उल्लेख केलाय. SBL सोबत त्यांचं असलेलं ऋणानुबंध. स्विचचा प्रयत्न, सॅमचा प्रयत्न फसलाय. पहिल्या अटॅम्पमध्ये बॉल अगदी आपण पाहिलं तर ऑफ ब्रेक झाला. अंगाचा वेध घेणारा चेंडू. गोलंदाज स्वप्नीलचा आपण करूया कौतुक. आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये 2 फलंदाज स्वतःचं अकाउंट ओपन करतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती बिनबाद 3. टॅप केलाय बॉल गेला लॉंग ऑफला. फिल्डर आहेत कॅप्टन, त्याच्या चेहऱ्यावर स्मित हर्ष. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे अमरदादा. या खेळामध्ये एकट्या दुसऱ्यानं जर का परफॉर्मन्स दिला तर किमान तुम्ही 1 किंवा 2 सामने जिंकू शकता. स्पर्धा जिंकायची आहे, शृंखला जिंकायची आहे म्हटलं की मग प्रत्येकानं खरं तर परफॉर्मन्स हा द्यावा लागेल. टॅप केला बॉल बॅक ड्राईव्ह येईल. अजून एक डॉट बॉल. प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय. 4 धावा. जबरदस्त सुरुवात झाली बॉलिंग टीमकडनं. सुसज्ज मैदान, उत्कृष्ट न्यूट्रल विकेट, नामांकित पंच, प्रोफेशनल गुणलेखक, क्वालिफाईड आणि उत्कृष्ट असे समालोचक, उत्तम DJ अँड साऊंड सिस्टीमची उपलब्धता, लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी डिजिटल यूट्यूब मीडिया, प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं बसण्यासाठी आसन व्यवस्था, फर्स्ट एड किट, प्रथमोपचार किट, अपोलो हॉस्पिटल्स, संपूर्ण सुखसोयी, परिपूर्ण सुविधा संपन्न SBL चे आपण चर्चा करतोय. आणि काय फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम दाखवलंय श्रेयस विथ द फील्ड. आणि त्याचं खरं तर लेझर आय फोकस ऑन अ बॉल आपण पाहिलं. त्याचं फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम, त्याच्याकडे असलेली स्नायूंची लवचिकता, बॉल चेंडूला पकडणं, धरपकड करणं, फेकणं, हे सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या ना तर मिनी मायक्रो सेकंदमध्ये अगदी क्विक रिफ्लेक्सनं तो दाखवतोय. ऑन साईडला ड्राय आपल्याला पकडताना पाहायला मिळालाय. मग अशी आपण त्याला डीप थर्डमॅनमध्ये पाहिला. आता तो गेला डीप काऊ कॉर्नरमध्ये. फिल्डरचं नाव आहे श्रेयस. जिथे जास्तीत जास्त चेंडू येतील तिथेच तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द फायनेस्ट. इथे बॉल नो बॉल, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान बरोबर. विराट कोहलीचा बॅटचा एज लागला विकेटवर, मागे जाऊन त्यानं पुन्हा 2 धावा काढल्या. तिथे भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला बरोबर ना. तेव्हा तो नियम तिथे वेगळा होता. आता नियमांमध्ये थोडासा फेरबदल झालाय. गोलंदाज सुद्धा मीडियम पेसर नवाज होते. त्यानंतर मात्र नक्कीच अफलातून खेळातलं स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळालं. न भूतो न भविष्यते भारतीय संघानं पुन्हा एकदा वर्ल्ड कप लिफ्ट केलं. नो बॉल होता मागे. लेग ब्रेक केला. आता मागून बॉल घेतली आहे आकाश सारंग. आणि मैदानामध्ये एकच सेलिब्रेशन पहा. वाडकर गेलेत, कोटी आहेत, मंदार आहेत तिकडे. स्वप्नील साबलेच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असताना ज्युनियर पारकर तिकडे आपल्याला चैतन्य पाहायला मिळाले. जबरदस्त, अफलातून, अद्भुत, अविश्वसनीय. ओर षटक संपलंय. फक्त 6 धावा. Six on a board.
नाही, नक्कीच 12th मॅनची भूमिका ती असते जिथे आपल्या फलंदाजी क्रममधील फलंदाज कशा प्रकारे खेळ करतायत आणि त्यांचं आकड्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे स्कोर बुकवर मात्र कशा प्रकारे आमचे गुणलेखक उमटवत आहेत, सर्व काही गोष्टींची पाहणी शहानिशा त्यांना करायची असते. काय फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम पाहायला मिळेल आहे बघा. स्क्रीनवर सुद्धा आपल्याला हे दृश्य पाहायला मिळेल. श्रेयसनं पूर्णपणे इम्प्रेस केलंय. श्रेयस तो खेळाडू आहे ज्यानं मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. स्वप्नील साबलेनं पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज MK महेश कुंभार आपल्याला पाहायला मिळालेत. महेशनं आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये अमरदादा पहिले षटक फेकलंय, परंतु आता रणनीतीमध्ये थोडासा बदलाव झालाय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे स्वप्नील साबले, त्याला गोलंदाजीमध्ये प्राचारण केले गेले. ही रणनीती पथ्यात पडली आहे. आपण म्हणूया करू आम्ही कौतुक ज्युनियर पारकर अर्थातच महेशचं. सॅम त्याची स्टाईल, सॅम त्याचं फुटवर्क आणि सॅमनं आता हा फटका सजवत असताना जरूर आपण तू मैमै पाहिलं. नॉन स्ट्रायकर यांकडे एक्झॅक्टली काय घडले आपण पाहूया. आणि तिकडे पंचांनी सांगितलं की आम्ही रिव्ह्यू घेऊ. चला 12th मॅन तुम्ही रिव्ह्यू बघू नका. वन ऑफ द फिटनेस ॲथलेट आमचे फिल्डर श्रेयस यांना थोडी दुखापत झाली, खरचटले हाताला. काल आपण याच गोष्टीचा उल्लेख केला. हे क्षेत्ररक्षक ते असतात जे प्रत्येक क्षण जगतात आणि प्रत्येक थांबवलेली एक धाव त्यांना मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक थांबवलेला तो एक चेंडू त्यांना विजयासारखा भासत असतो. क्रीडांगणामधील त्यांनी घेतलेली प्रत्येक झेप, अडवलेला तो प्रत्येक चेंडू, अडवलेली ती प्रत्येक एक धाव मात्र मैदानामध्ये प्रभाव, इम्पॅक्ट टाकत असे. फलंदाज बाद होतील. त्यांची जखमी बोट, जलणारे गुडघे, थकलेलं शरीर, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपले हे क्रिकेटचे धाडसी खेळाडू पुन्हा उठतात, पुन्हा धावतात, पुन्हा झेप घेतात. त्या एका क्षणासाठी जो क्षण मैदानामध्ये आपल्या टीमसाठी खऱ्या अर्थानं परिवर्तन घेऊन आली, सामना बदलून टाकेल. सामना बदलून टाकणारी क्षमता असणारे आमचे फिटनेसला महत्त्व असणारे आणि खेळाडू ज्यांचं इम्पॅक्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विकेट प्राप्त झाली. रन आउट सांघिक स्वरूपात फलंदाज क्रमांक 1 सॅम बाद झालेत. न्यू बॅटर ज्यानं काल आणि परवाच्या दिवशी चांगला खेळ केला असा अयान खान मैदानामध्ये इन ॲट नंबर 3. MK महेश कुंभार. हा बॉल नो बॉल असणारे, मारायचा होता अथर्व. पाण्यामध्ये फ्लेवर नाही भेटत का पंडित? आता भेटतात का? ना ब्रँड नाही, फ्लेवर्स. इन स्विंगिंग बॉलिंग महेश कुंभार, SBLचा थरार आज आपण एन्जॉय करतोय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केला. टॅलेंटचा गडगडाट होत असताना या बॅटिंग टीमसाठी अप्रतिम परफॉर्मन्स.
अथर्व विथ इज फायर पॉवर बॅटिंग. पहिला चौकार. टोटल स्कोर 15. अरुणजी सरकाले साहेब आहेत बघा तिकडे. ते सांगतायत की तू थांब अथर्व, तू थांबला असता धावा येतील. इथे हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 16. अमरदादा कसं आहे ना, अन्न निवारा आणि त्यासोबत पॅशन म्हणजे थोडं क्रिकेट असेल ना तर मग आयुष्यात आनंदच आनंद आहे. ऑन साइडला ट्राय केलं, बॉल क्लिक केला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. विनायक अतिशय शांत आणि संयमी खेळाडू आहेत. विनायकचं कधीच खऱ्या अर्थानं चर्चेत राहणारं हे नाव नाहीये. अतिशय शांत संयमी. आयोजन कमिटीला त्यांची साथ. हा लोअर फुल टॉस बॉल आयानकडनं चूक झाली. बॉल फ्लाईट दिली. ऑन द राईज खेळलेत. जिथे आपण पाहते की चिंचेचं झाड आणि त्या झाडाला भेदूनच बॉल गेला सीमारेषा पलीकडे आलाय. हा सर्कल आउट. आयान थोडे नाराज आहेत. कॅप्टनचं फॉर्म अमरदादा आपण पाहिलं तर आकाशचं फॉर्ममध्ये येणं फार गरजेचं होतं. कालच्या दिवसामध्ये त्यानं स्वतःला डिमोट केलं. 16 धावा. कालच्या दिवसामध्ये 17 धावा झालेल्या आहेत, क्षमस्व. काल आपण पाहिलं आकाश बऱ्याच मॅचेसमध्ये थोडं स्ट्रगल करताना पाहायला मिळालं आणि आज पहिल्याच बॉलवरती बीट झाले. षटक क्रमांक 2 महेशनं चांगलं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 11. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17. चला फिल्डिंग टीम, 12 मिनिटे झालीत. पंच आपण थंबी द्यायचे. मुकेश 12 मिनिटे 2 षटकांसाठी. मंदार तुला हे षटक फक्त 3 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. प्लीज मेक इट फास्ट. 11:42 45 पर्यंत हे षटक संपलं पाहिजे. स्वप्नील आता फिल्डिंग मध्ये जास्त बदलाव नको प्लीज. मोमेंटम तुमच्या टीमकडे, त्यामुळे तुम्ही तो मोमेंटम कॅरी करा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. आज 2 दिवसांपेक्षा जास्त ऊन आहे. कडक ऊन आहे. वार रविवार आहे. कदाचित आपण रविवारी रिलॅक्स होतो हे निसर्गाला सुद्धा मान्य नाहीये. हा व्हाईट बॉल अजून एक जाईल. 2 व्हाईट चेंडू. स्विचचा फटका. सरळ बॅटनं खेळले असते तर कदाचित एक्स्ट्रा कव्हर्स मधून गॅप साधता आली असते, कारण फुलटॉस बॉल होता. फक्त ढकलून द्यायचं होतं. जिथे आपण पाहतो की खराब शॉट सिलेक्शन. प्रत्येकाला स्विचचं फटक्याचं आकर्षण आहे, कारण स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय, त्यामुळे कॅमेराच्या लेन्समध्ये प्रत्येकाला यायचं आहे. आणि आज हेच फॅक्ट आहे अमरदादा. बॅटर किती स्टाईल आहे बघा त्याची. फ्लाइंग श्रीकांत. स्विचचा फटका. पहिला बॉल. कदाचित त्यांनी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश ती व्हिडिओ त्यांनी बघितले असेल आणि बॉलला त्यानं खरं तर स्पिरिटनं उचलून देण्यापेक्षा त्यानं बॅटनं हलकं कदाचित विथ द फ्लो घेऊन तो गेला. तिथे विकेट किपरनं आपण जर का पाहिलं, गोलंदाजानं तिथे मात्र बेल्स डिसलॉज केला. फलंदाजाला तिथं बाद केलं. अनेक अशा व्हिडिओज आपण सातत्यानं पाहत असतो आणि अशा चकमकी बांगलादेश पाकिस्तानमध्ये सातत्यानं होत असतात. नेक्स्ट मॅचमध्ये आपण महाड किंग्स आणि
अलिबाग ॲव्हेंजर्स दोन टीम्सच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो की आपण रेडी राहा. दोन्ही टीम्सचा आपण उल्लेख करतोय. एक एक विजय प्रस्थापित करून मैदानामध्ये थोडंसं दबाव दोन्ही टीम्सकडे असणार आहे, कारण जिंकायचं दोन्ही टीम्स नाही. त्यामुळे एका बाजूला आपण जर का पाहिलं तर नवी मुंबई चॅलेंजर्स या टीमच्या स्क्वॉड सोबत त्यांचे ओनर्स अर्थातच प्रसादजी ठाकूर साहेब आहेत. त्या मॅचला एन्जॉय करत आहेत. 3 दिवस आणि 3 रात्रीमध्ये आयोजन कमिटीला त्यांची मिळालेली साथ, जेवणाची संपूर्ण व्यवस्था, हे व्यवस्थापन. आणि युवराज, एक गोष्ट आवर्जून आम्ही सांगू की सर्व खेळाडू मैदानामध्ये येतील त्या अगोदर नाश्त्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था झाली आहे. 3 दिवसामध्ये धावसंख्या आपण पाहताय 23. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये सामन्याचा टोन आता सेट होणार आहे. अतिरिक्त ताकदीनं फटका सजवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना थोडंसं अपयश आणि अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. अथर्व बॅक टू दी डगआउट. अथर्वनं तसं पाहिलं गेलं आतापर्यंतच्या इनिंगमध्ये त्यानं खेळ साकारत असताना 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 46 झालेत. 11-46. 11:30 ला आपण सुरुवात केली. आता आपण काउंट डाऊन सुरू करणार आहोत. प्रत्येक मॅच गणिक तुम्हाला आम्ही टाइम मॅनेजमेंटचं अलर्ट आम्ही देऊ. प्रत्येक षटकासाठी तुम्ही किती मिनिटं वापरताय. धावसंख्या 23. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ज्याच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे, SBLचा एक्सपिरियन्स घेऊन मैदानामध्ये तो पुन्हा एकदा उतरलाय. 7 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. षटक क्रमांक 3 आणि हे षटक थोडंसं हाणामारीचं षटक राहणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन गोलंदाज अमोल. खर तर या खेळामध्ये गोलंदाज गोलंदाजी करत असतो, तो चेंडू फेकत असतो, परंतु तुम्ही काय खेळाल हे चेंडू ठरवत नसतं. तो फक्त संधी देतो. निर्णय हा परिपूर्ण बॅट्समनचा असतो. कधी कुठे आक्रमण करायचं आणि कुठे संयमानं चेंडूला हाताळायचं हे सुद्धा फलंदाजाचं कौशल्यच. आणि ते कौशल्य सादर करतील का श्रीकांत. पहिला बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. फलंदाज बाद. बॉल काउंट. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, क्लिक केलंय आणि जो फॉर्म मध्ये आहे तोच चार्ज घेणार आहे. नाव आहे फ्लाइंग श्रीकांत. त्यानं ठोकलाय हा चौकार. शॉटचं सिलेक्शन हा परिपूर्ण तुमच्या अनुभवाचा भाग असतो आणि तेच अनुभव मैदानामध्ये एक्झिक्यूट करत असताना श्रीकांतनं प्रेशर रिलीज करणारा चौकार ठोकलाय. धावसंख्या 28. अराउंड द विकेट ड्राईव्ह केला. झोन 1 स्वप्नील विथ हिज लेझर आय फोकस ऑन अ बॉल. चांगला खेळाडू आहे बघा. त्याच्या डोक्यावरनं महेश पारकरनं लगेचच हात फिरवलाय. गुड जॉब मा बॉय असं सांगत असताना. आणि क्रिकेट हा खेळ असा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग की 14. अतिरिक्त ताकद नाही. पावसकर चूक झाली. चुकीचा भुर्दंड हा मिळालेला. तो अजून एक फलंदाज बाद. 3 फलंदाज अमरदादा बघितलं ना तर ते सर्कल आउट झालेत. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न. 29 29 रन स्कोर बोर्ड पे. 29 रन्स ऑन अ बोर्ड.
हा चेंडू चांगला फटका टॅप केलाय, मिळणार एक धाव, एक स्ट्राईक रोटेट होईल. श्रीकांतनं आता एक वेगळी रणनीती करायला पाहिजे. श्रीकांतनं अमरदादा काय करायला हवं तर त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याला शेवटपर्यंत खेळ करायचा आहे. चला 20 मिनिटं झालेली आहेत, फास्ट खेळा. पुढे आले, स्टेप आउट झाले, ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल गेलाय MK कडे. ओव्हर, षटक लगेच या गोलंदाज. चला आता एकत्र टीम मीटिंग नको विशाल दादा, आणि विशाल दादा मला नाही वाटत विशाल दादाला कोणाला सांगायची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. धावा झाल्या त्या 31. चला नेक्स्ट मॅच आपण कॅप्टन रेडी राहायचंय. महाड किंग्सचे कॅप्टन मैदानामध्ये आहेत, त्यामुळे अलिबाग ॲव्हेंजर्स. अरुण सर काय पैसे लावणार की ना आज? ATM बंद आहे का आज? उद्या नेक्स्ट मॅचला, या मॅचला काय? पैसा बहुत बुरी चीज होती है लाला. अरुणजी सरकारले साहेब सांगतात की पैसे लावल्यानंतर आम्ही मॅच हारतो आणि त्यांची नेक्स्ट टीम असणार आहे, त्यामुळे सातत्यानं आपण त्यांना पाहिले की थोडं खेळाडूंना प्रमोट करत असत. यावर्षी रवी पॅती सरांनी चांगली ऑफर दिली आहे आपल्या टीमला. बँकॉक ऑफर आहे, गोवा ऑफर आहे, फार्म हाऊस ऑफर आहे. यावेळेला हा बॉल पुढे गेले, मागे आले, मागून पुढे, पुढून मागे, अशा पद्धतीनं 1 2 3 4 खेळाडू इकडून तिकडे, तिकडून इकडे, फेरा फेरी. धावून बघ, बघून धाव. धाप लागली तर थोडासा विश्राम कर. धावा किती मिळाल्या? 2. अमरदादा आणि युवराज, खेळामध्ये कसं आहे ना की खेळ बेस्ट झाला की आपण रेटिंग देत असतो बघा. 1 स्टार, 2 स्टार, 3 4 5. मग जे 5 स्टार खेळाडू असतात ते असतात आयकॉन खेळाडू. त्याच्या खाली गुणतालिकेमध्ये ज्यांचा परफॉर्मन्स असतो ते असतात चॉईस खेळाडू 2. आणि त्यानंतरचे जे खेळाडू येतात ना त्यांना आपण रेटिंग देत असतो. आता विशाल आहेत गोलंदाजी मार्कवर, त्यांचा परफॉर्मन्स स्पर्धेमध्ये चांगला झालाय आणि त्यांनाही रेटिंग द्यायची झाली तर कदाचित 4 4.5 5 मिळणार जरूर. आज विथ द बॉल, विथ द बॅट, नेतृत्व, त्यांच्याकडे असलेला संयम, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. 4 रणसंख्या पोहोचली 38 वर. क्षेत्ररक्षण मात्र आता थोडंसं खराब झालं. ते सांगतायत की आता डोकं शांत ठेवून धावा आपल्याला अडवायचे आहेत. 3 चेंडू अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक असतील ते 3. एज लागलाय, लाड अंकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल पारकर वाडकर, जिथे किंबहुना एकही नव्हती तिथे मिळाल्या 2. एक धाव, एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो आणि म्हणूनच खरं तर 1 चेंडू 1 डाव खेळातले तरंग निर्माण करत असतात. आणि आज आपण जर का पाहिलं ना तर नक्कीच एका धावेचं फार महत्व आहे, कारण दोन्ही टीम्सकडे गुणतालिकेमध्ये 2-2 क्रमांक आहेत. फक्त 1 सामना जिंकले, त्यामुळे हा सामना जिंकल्यानंतर आजची विजयी सुरुवात जर का झाली तर आत्मविश्वास उंचावेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. ड्राईव्ह केलंय, फिल्डर आहेत तिकडे. श्रेयस चूक करणार नाहीये. श्रेयसनं आत्तापर्यंत फार छान खेळ केला. आता काय झालं एक्झॅक्टली, 1ला अजून 2 धावा मिळाला. 2 रणसंख्या पुढे गेली आपल्याला पाहायला मिळते ती 42 वर. 42 धावसंख्या झालेली आहे. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट होणार आहे. 4 आल्या तर नक्कीच धावसंख्या होतील 46 47 धावा. एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग टोटल. फायटिंग टोटल म्हणजे काय तर तुमच्या गोलंदाजांना फाईट करता येईल. फायटिंग टोटल म्हणजे तुमच्या गोलंदाजांना मार्जिन मिळेल. पहिला डाव, मैदान सजलंय, 22 यार्डची पिच शांत आहे. आज इथे वादळ उठणार नक्कीच आणि विजयाच्या कथेला, पहिल्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. गोलंदाज या इनिंगमधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. इट्स अ डेड बॉल. ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे, चूक होईल. धावा मिळतील 4. पोहोचल्या 46, काढायच्या त्या 47. 47 टू विन. टॉससाठी सिंधुदुर्ग, अलिबाग ॲव्हेंजर्स आणि महाड किंग्स. कॅप्टन या.
चला निखिल आपण लगेच या आणि अलिबाग ॲव्हेंजर्स कॅप्टन टॉससाठी लगेच या क्विक. पहिल्या इनिंगसाठी बरोबर आपण 25 मिनिटांचा अवधी वापरलाय. चला फास्ट केला. चला टॉसकडे आपण वळूया. धन्यवाद नितेशजी भोईर सर. आमच्या सँडी दादांना आज काय झालं, सँडी दादा रुसलेले दिसतात. एकटेच बसले होते तिकडे साईड स्क्रीनच्या बाजूला, LED च्या बाजूला. अच्छा बाउंड्री बघायला. चला या अलिबाग ॲव्हेंजर्स कॅप्टन मीटिंग नंतर घ्या. योग पहिले टॉस करून घ्या. मर्फी कॅप्टन पाठवा लगेच. समोरचा कॅप्टन आला दादा. आता आहे ना मध्ये 5 ओव्हर आहेत ना स्ट्रॅटेजी करायला. तर राजू दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला कोण करते कॉल? युग करतील कॉल. टेल इज द कॉल आणि हे डड आहे. निखिल अभिनंदन, टॉस जिंकलाय. किती महत्वाचं होतं टॉस जिंकणं आणि हा सामना किती महत्वाचा असेल? सामना तर आमचा महत्त्वाचाच आहे, कारण आता आमच्यात फक्त 3 मॅच राहिल्यात आणि आमची 4 पैकी 3 जिंकलोय. तर ही मॅच जिंकून टेबल टॉप करायचा आमचा प्रयत्न असेल. फिल्डिंग. चला शुभेच्छा असतील निखिलला, कारण सध्या ते ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेत. युग तुझा प्रवास कसा राहिला, किती महत्वाचा आहे तुझ्यासाठी सामना? कारण तुझे आता मला वाटतं 3 सामनेच असतील बाकी, त्यामुळे इथून मागचं विसरून आता या मॅचमध्ये आता बॅटिंग करायची. त्यामुळे काय स्ट्रॅटेजी असेल आणि काय रात्री काल टीम मीटिंगमध्ये चर्चा झाली टीमला घेऊन? आज आम्ही तर ह्याच याच्याने आलो आहे की आम्ही सर्व मॅच जिंकणार आहेत. जसं आम्ही एव्हरी संडे नॉकआउट मॅचेस खेळतो त्या टाईपमध्येच आम्ही आज खेळून आम्ही पूर्ण ट्राय करू की आम्ही एकदम वरती जाण्याचा आणि टेबलच्या टॉप 4मध्ये राहण्याचा, आणि बॅटिंग करून आम्ही आता 60, 65, 70पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील युग आपल्याला देखील. तर टॉस झालाय जिथे महाड किंगचे कॅप्टन निखिल यांनी टॉस जिंकलाय. त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. थेट कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया. सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि आवाजामध्ये होईल बदल. अमर भोईर सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद युवराज सर. पहिला चेंडू आता मात्र फेस करत असताना आपल्याला विशालला बघितलं. आकाश सारंग ऑन बॉलिंग ट्रॅक 47 धावांचा पाठलाग करत पहिल्या चेंडूवरती सिंगल बघायला मिळते. कुठेतरी दमछाक झाली आहे पहिल्या इनिंगमध्ये. सिंधुदुर्ग वॉरियर्स टीम मात्र चांगलं कमबॅक केलं गेलंय. कुठेतरी फायटिंग स्कोअर उभं केलं आहे. जो निर्णय घेतला होता टॉस जिंकल्यानंतर कुठेतरी त्याचा आता मात्र कसा मात्र त्याचा रिझल्ट येतो हे बघणं इंटरेस्टिंग असेल. धावपळकावरती धावा लावल्या गेल्यात. 47चे टार्गेट सेट केलंय. महेश पारकर द सरसेनापती ऑफ द टीम पहिला चेंडू फेस करता सरा कव्हर्स मध्ये खेळून काढला. चेंडू जातोय आता मात्र चुकी झाली आहे. चुकीला ठरेल का, कारण वाजवी धावसंख्या उभारली. आता मात्र चौकार बघायला मिळतोय. हा फरक आहे. कुठेतरी एक धाव झाली असती तिथं स्ट्राईक रोटेट झाला असता. महेश पारकर 9 सेकंडला गेला असता. मात्र घडलं काय मैदानात, तो चौकार मिळाला आणि त्याच्यानंतरचे मिळालेले स्ट्राईक आणि त्याचं चित्र बघतोय आपण. नेक्स्ट बॉलवरती देखील चौकार आलाय. बॅक टू फोर्स या महत्वपूर्ण लढतीमध्ये डू ऑर डायच्या मॅच मध्ये चुकी मागात ठरताना बघायला मिळतीये. नाव आता मात्र प्रेशर 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 दडपणाखाली आता गोलंदाजी होताना बघायला मिळेल, कारण चांगला खेळ साकारला जातोय ज्युनियर पारकर महेश पारकरच्या माध्यमातून.
47 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती लागल्यात अवघ्या 3 चेंडूंमध्ये. कुठेतरी दमदार सुरुवात म्हणता येईल. आता मात्र पॅडल स्वीप, क्षेत्ररक्षण झालाय. बॉडी मात्र आता चेंडूच्या पाठी ठेवली गेली आहे. एकच धाव मिळते, 2 चेंडू शेष शिल्लक, बाकी धावसंख्या धावफलकावरती 11. आता मात्र डावखुऱ्यात त्याचा फलंदाज विशाल स्ट्राईक एंडला येतोय, ज्याने एका धाव्याने खातं खोललं आणि स्ट्राईक महेश पारकरला दिली होती. त्याचबरोबर पूर्वांचल पॅन्थरचे ओनर संदीप सिंगजी यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार देखील इथं उपस्थित आहे, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. विशालने मात्र इथं मागच्या चेंडूवरती त्याचा क्लास दाखवलाय, नजाकत दाखवली आहे, कुठेतरी चौकार टोलवलाय. चौकाराने मात्र धावसंख्या पुढे नेली आहे या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये 15 वरती. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू, पहिल्याच षटकात कुठेतरी आपले इरादे स्पष्ट केले त्या दोन्हीही सलामीवीराने. पॉझिटिव्ह इंटेंटनी क्रिकेट खेळणार आम्ही आणि तोच चित्र बघायला मिळतोय. अजून एक खराब चेंडू, खराब प्रदर्शन बघायला मिळतं. कुठेतरी शोल्डर्स ड्रॉप डाऊन होताना बघायला मिळतात आता सिंधुदुर्ग वॉरियर्स टीमचे, कारण सुरुवात दमदार झाली आहे मुंबई चॅलेंजर्स टीमच्या कडून. आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला खेळून काढला. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे श्रीकांतच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. मित्रांनो, पहिल्या षटकाची तर सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय बिनबाद 18. दमदार सुरुवात मुंबई चॅलेंजर्स संघ म्हटला तर प्रसाद ठाकूर याने पॅक केलेला हा संघ. कुठेतरी पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये खूप दमछाक झाली, क्लोज मॅचेस त्यांनी देखील गमावल्यात आणि त्याचा भूदंड त्यांना भक्तावा लागलाय. कुठेतरी 2 पॉईंट अंकतालिकेमध्ये 2च पॉईंट त्यांच्या नावी आहेत, पण आता मात्र 2 पॉईंटच्या कडे वाटचाल करताना बघायला मिळतोय, कारण पहिल्या षटकात दमदार सुरुवात केली आहे. धावसंख्या 18 उभारली आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना आता फक्त उर्वरित चेंडू शेष असतील 24 आणि 29 काढायचे आहेत. सामना जवळ येऊन ठेवलाय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर अनुभवी गोलंदाज देवेंद्र लाड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक, त्याच्यासमोर एक अनुभवी फलंदाज. अनुभव वर्सेस अनुभव हे बॅटल आपल्याला पुढच्या चेंडूवरती बघायला मिळेल. विशाल ऑन स्ट्राईक आणि हा चेंडू होता मात्र पॅडल स्वीप करायचा होता, कुठेतरी रिव्हर्स स्विच करायचा होता आणि रिव्हर्स स्विच करत असताना चेंडू मात्र बॉडीवरती आदळतोय. 1 धाव मात्र मिळतीये, एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळते 19 वरती. पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकताय निखिल यादव, यशवंत पारकर, मुकेश. ऑफिशियल पंच अजून मात्र येणे बाकी आहेत, येत आहेत ते पण ऑन द वे आहेत, पोचतील थोड्याच वेळात. आणि हा चेंडू आत्ता मात्र फसवलाय, चकवला बिहाइंड द विकेट साठी, कॉर्बियन साठी अपील केलं जात आहे. कुठेतरी आता मात्र 2 पंच सल्ला मसलत करत असताना बघायला मिळत आहेत. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं देवेंद्र लाडला एक लूप डिलिव्हरी टाकली होती, कुठेतरी फ्लाईट दिलं होतं आणि फलंदाज परकर मात्र चकला गेला होता आणि नॉट आउट इज द कॉल. पहिल्या चेंडूवरती लेग बायस, दुसऱ्या चेंडूवरती आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि फलंदाजाला चकवलं होतं. कुठे जोर कसं अपील झालं होतं, मात्र पंच तटस्थ आहेत. चला, मंचाच्या समोरून आता मात्र ब्लू आर्मी जाताना बघायला मिळते. अलिबाग अव्हेंजर्स द वन सोल्युशन ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडने पॅक केलेला हा संघ, नईम भाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मात्र समोरून जाताना बघायला मिळतोय. त्यांचा डगआउट चूज केला, त्यांनी राईट साईड ऑफ साईडचा डगआउट चूज केला. मात्र आता पुन्हा आपण चालू सामन्याकडे लक्ष वेधूया. देवेंद्र लाड ऑन टू द बॉलिंग ट्रॅक टू महेश पारकर आणि हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्यात अविफल ठरल्यात गोलंदाज. कडक फटका हा येतोय SBL सीझन 5 चा दर्जेदार चौकार. What a brilliant bit of shot that is. Excellently timed back pass to the ball. महत्वपूर्ण 4 धावा. महेश पारकर he is playing gem of a inning for his team. आता मात्र लेग साईडला श्रीकांत तिथे उपस्थित आहे, त्याच्यामध्ये चांगलं फेक आहे आणि इट्स OUT. धावबाच्या रूपाने मात्र फलंदाज बाद झालाय. कुठेतरी दरवाजे उघडलेत का, कुठेतरी शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय का, असा मात्र चित्र, असा मात्र प्रश्न मैदानात आता मात्र उपस्थित होईल. स्कोर झाला विशाल सर, आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवतोय. स्कोर झाला 23-23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
हा दादा आनंद शिंदे हा होईल 20 मध्ये 24. हो हो हा पाठवता तुम्हाला फोटो करतो चालू आता तुम्ही आलो तेव्हा बोले उपवास आहे कुठेतरी आता मात्र दरवाजे उघडलेत का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय कुठेतरी चांगल्या विकेटचं पतन झालाय सरसेनापती ऑफ द टीम महेश पारकर डिपार्ट्स रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालाय कुठेतरी चौटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र श्रीकांत आणि देवेंद्र याचं कॉम्बिनेशन बघायला मिळेल त्या क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेत कुठेतरी धावाच्या रूपाने फलंदाज बाद केलाय नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच आणखी एक फलंदाज बाद झाला असता मात्र तसं काही मैदानात घडत नाहीये मात्र एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 वरती आणि चेंडू झाल्यात ह्या षटकातील 5 चेंडू झालेत शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आणि स्ट्राईक रेटला आपण बघू शकता चैतन्यला आणि हा फटका इट्स अ सर्कल आउट व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन कुठेतरी पहिल्या षटकाची भरपाई केली असं मी म्हणेन पहिल्या षटकात तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या नंतरच्या ह्या षटकात देवेंद्र लडने आपल्या टीमसाठी कमबॅक केलाय 2 फलंदाज बाद केले तरी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात कुठेतरी कमबॅक केलाय असं मी म्हणेन कारण उर्वरित चेंडू शेष असतील 18 आणि 18 मध्ये काढायचे असतील 23 धावांची गरज आहे 18 चेंडू 23 धावा आणि फलंदाजसाठी आलाय इन ॲट नंबर 4 अथर्व वाडकर कुठेतरी प्रेशरमध्ये असेल कारण ह्या पर्वामध्ये ह्या स्पर्धेमध्ये कुठेतरी थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे क्लास प्रचंड आहे त्याच्याकडे फक्त मॅच टेम्परमेंटची गरज आहे कसं आहे ना मित्रांनो टी फॉर टॅलेंट तुम्हाला मैदानात घेऊन येईल टॅलेंटच्या जोरावरती तुम्ही मैदानात येऊ शकता पण तुमच्याकडे टेम्परमेंट जी नावाची चीज आहे ती तुम्हाला मैदानात उभं राहण्यासाठी मदत करते तुमच्याकडे टेम्परमेंट असणं खूप गरजेचं आहे आणि ते टेम्परमेंट बघायला मिळेल का अथर्वच्या माध्यमातून कारण जोडीला एक अनुभवी फलंदाज विशाल त्याच्याकडून त्याला निश्चितच मदत मिळेल चला आकाश आपण एक्स्ट्रा टाइम घेता आकाश लाड अंकल चला फास्ट खेळा थोडी घाई करा बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय पी प्रथमेश पानसरे ऑन टू द बॉलिंग ट्रॅक चला 12:07 झालेत तब्बल 37 मिनिटं ह्या सामन्याला झालेत फक्त आणि फक्त 7 षटकं झाल्यात अजूनही 3 षटकं येणं बाकी आहेत ह्या मॅच मधली आपण टार्गेट सेट केलं 45 मिनिटांमध्ये कसाही सामना संपला पाहिजे चला पी ऑन टू द बॉलिंग ट्रॅक त्यांच्या समोर एका डावखुऱ्याचा जबरदस्त फलंदाज विशाल आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चुकी झाली आहे आता मात्र अथर्व कल्प्रिट ठरताना बघायला मिळतोय बायच्या स्वरूपाने चौकार येतो कुठेतरी पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती टाकला होता आणि आता मात्र मोमेंटम शिफ्ट होईल का होताना बघायला मिळेल का कारण मोमेंटम शिफ्ट होत होता सिंधुदुर्ग वॉरियर्स टीमच्या बाजूने सतरा चेंडू आणि 19 धावांची गरज क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय चुकी यष्टीरक्षकाकडून झालाय मात्र क्षेत्ररक्षण दुसऱ्या बाजूला बदली केले गेलाय चला बघूया कुठेतरी वेळ घेतला गेलाय पॉज घेतला गेलाय पी थोडासा हताश नाराज कारण त्याचे एफर्ट्स बघायला मिळत आहेत पण क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये फलस्वरूप काय झालाय प्रेशर आता मात्र प्रेशर हँडल होत नाहीये कुठेतरी हार्टबीट्स वरती कंट्रोल ठेवायला कमजोर पडतोय गोलंदाज आता मात्र कारण नवीन नौका चेहरा आहे त्याच्या माध्यमातून चुकी होताना बघायला मिळतीये अवंतर चेंडू फेकला गेला नेक्स्ट बॉल आता मात्र फाईन स्वीप पॅडल स्वीप केलाय आणि हा आलाय चौकार त्या क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रभुत्व आहे आणि त्याचमुळे काहीतरी देवेंद्र लाडने अगोदर स्वतःला तिथं सेट केलं होतं नंतर चेंजेस केले आणि त्या चेंजेस महागात पडायला मिळतात कुठेतरी फर्स्ट
प्लॅन वर्क केला होता, मात्र सेकंड प्लॅनमध्ये जी फिल्डिंग चेंजेस केली त्या फिल्डिंगच्या चेंजेसमुळे कुठेतरी हा चौकार मिळाला असं म्हणेन मी. कारण स्वतःला शॉर्ट थर्ड मॅनमध्ये देवेंद्र लांडे एक्स्ट्रा फिल्डर सेट केला होता आणि तोच क्षेत्ररक्षक काढला आणि त्याच जागेवर मात्र चौकार डोलावला आहे. आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला अजून एक चौकार. इट्स अ नो बॉल. चला पंच मात्र विचार करतायत. चौकार मात्र आलाय. चला DRS घेतलाय. नो बॉल. लाईनचा नो बॉल चेक करण्यासाठी पंचांनी मात्र DRS चा उपयोग केल्याचा. तिघांपैकी एकाने चटकन यायचा. मुकेश मैदानात घडलं काय. विशालचं जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतंय. अगोदरच्या ऑफ साईडला डोलवलेला चौकार, त्याच्यानंतर लेग साईडला ग्लान्स केलेला चौकार मिळाला आहे. पण मात्र शॉर्ट ऑफ दॅट लाईन आहे का लाईनच्या अगोदर पडलाय का लाईनवर पडलाय ह्याची न्याहाळणी पहाळणी केली जाते. DRSच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंटची मदत घेतली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4च मिळतील आणि 4 मात्र स्कोर झालाय 37-37. फक्त आणि फक्त 10 धावांची गरज असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र चौकार मिळाला आहे. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना आता सोपा झालाय. ह्या 2 चौकारांमुळे कुठेतरी 3 चौकार म्हणेन मी. कुठेतरी एक 22चा चौकार मिळाला, त्याच्यानंतरचे टोलवलेले हे 2 चौकार. कुठेतरी सामना आता सोपा झालाय. पण क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही होऊ शकतं. 1-2 चांगले डॉट बॉल, एखादा विकेट, पुन्हा एकदा सिंधुदुर्ग वॉरियर्स टीम लिफ्ट होईल आणि एखादा चौकार अजून जवळ पोहोचायला नवी मुंबई चॅलेंजर्स टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. PP आणि हाता मात्र पुन्हा एकदा फाईन केलाय. फक्त आणि फक्त गाईड केलाय, दिशा दाखवलाय, नजाकत वापरली आहे. व्हॉट अ ब्रिलियंट डिस्प्ले ऑफ बॅटिंग. शक्तीपेक्षा युक्ती महान. युक्तीचा वापर केलाय. 2 to go. लास्ट 2 balls ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असेल आता. 41 झाल्यात. व्हेरी क्लोज टू दॅट टार्गेट. आणि हा चेंडू आता मात्र कव्हर्सला ऑफ साईडला अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते. सामना आता मात्र एकतर्फी झाला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि फक्त आता 2 धावांची गरज असेल. 1 shot अवे फ्रॉम द विन. नवी मुंबई चॅलेंजर्स टीम अंकतालिकेमध्ये 2 पॉईंट मिळवण्यासाठी आता मात्र अग्रेसर झालाय. त्यांच्या नवे 4 पॉईंट गणले जातील. आणि हा फटका आलाय. विनिंग शॉट. वेल प्लेड विशाल आणि वेल प्लेड टीम नवी मुंबई चॅलेंजर्स टीम आणि हार्ड लक टीम सिंधुदुर्ग वॉरियर्स. त्याचबरोबर आम्ही दोन्ही 12th मॅनचा धन्यवाद करू. ठाकूर काका प्लेयर ऑफ द मॅच आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवलं जाईल. आणि नो डाऊट